या विविधरंगी नटलेल्या भारत देशाच्या नात्यांची वीण, मूल्यांची वीण आणि संविधानाची वीण घट्ट ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. या ठिकाणी उपस्थित राहून आपण सर्वांनी त्या दिशेनं एक पाऊल नक्कीच पुढे टाकलेले आहे. त्याबद्दल सगळ्यांचंच अभिनंदन. सत्य, अहिंसा यांची शिकवण देणारे गांधीजी आणि गांधीजींना आदर्श मानणारे, आंतरभारतीचे स्वप्न पाहणारे साने गुरुजी. आपण या कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींचे आवडते भजन वैष्णव जनते आणि साने गुरुजींचे खरा तो एकची धर्म या गाण्याने करणार आहोत. आणि हे सादर करण्यासाठी येत आहेत पूज्य गांधी प्रतिष्ठानच्या सभासद असलेल्या गायिका उत्तरा साडविलकर. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे हीनती पतित, जगी जे दीन पद दलित, जगी जे Receive 30 rupees on Google Pay for business. जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे. समस्ता बंधू मानावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. परार्थी प्राणही द्यावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम पावे. छान. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम अत्यंत सुरेल अशी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. अमृता वणकळस, उत्तरा साडविलकर आणि छाया सातारकर यांनी. गांधी विचार हा संपूर्ण मानवजातीचा विचार आहे. गांधीजींनी फक्त भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवला. या गांधी जयंतीच्या निमित्त आपण आज त्यांच्या विचारांचा जागर करणार आहोत. मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते. पूज्य गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक विनायक वणकळस सर. नमस्कार. सर्वांना विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पूज्य गांधी प्रतिष्ठान आणि चिपळूण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आपण हा कार्यक्रम सादर करत आहोत. आणि गत वर्षापासून मुख्याधिकारी विशाल भोसले साहेब यांच्या सहकार्यामुळं आपण हा कार्यक्रम संयुक्तपणे करत आहोत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की गांधीजींची जेव्हा हत्या झाली त्या हत्येनंतर 12 दिवसाच्या आत त्या काळातले आपले स्वातंत्र्य सैनिक तांबट असतील किंवा अन्य असतील त्यांनी गांधीजींचा रक्षा कलश मिळवला आणि या ठिकाणी आणला. गेली 77 वर्ष हे स्मारक गांधीप्रेमींना आणि पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आणि गेली 4 वर्षांपूर्वी आमची नवी कार्यकारिणी या ठिकाणी निवडली गेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण गांधी जयंतीचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे गांधी पुण्यतिथीचा कार्यक्रम आणि 12 फेब्रुवारी हा समाधी स्थापना दिन, त्या दिवशी असे 3 कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरे करतो. आणि आपण विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेतो, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा. आणि विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्याचं महत्वाचं कारण असं खरं म्हणजे स्पर्धा हा विषय गांधी तत्वज्ञानामध्ये बसत नाही. म्हणजे स्पर्धा असू नये माणसांमध्ये असं गांधीजींचं म्हणणं होतं. पण आपल्याला या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला तडजोड करावी लागते, परंपरा पाळावी लागते आणि त्यामुळे ती आपण स्पर्धा आयोजित करतो. आणि त्याचं महत्वाचं कारण असं की विद्यार्थ्यांपर्यंत गांधी विचार पोचावा. आणि आपल्या देशामधला असा एकमेव माणूस असेल की ज्याच्याविषयी आपल्या देशामध्ये खूप गैरसमज आहेत. म्हणजे गांधीजींच्या अहिंसेबद्दल गैरसमज आहेत, गांधीजींच्या सर्व धर्म समभावाबद्दल गैरसमज आहेत आणि सगळ्या जगामध्ये ते गैरसमज नाहीत, आपल्या देशामध्येच ते गैरसमज आहेत.
आणि गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सुद्धा जे गांधीजींचे विरोधक आहेत, विरोधक म्हणण्यापेक्षा निंदक म्हणावं लागेल. विरोधक आपण लोकशाहीमध्ये विरोधकाचं आपण स्वागत करतो. तर असे काही व्हिडिओ प्रसारित करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून काही विद्यार्थ्यांना विशेषतः त्यांचं मन कलुषित होऊ शकतं किंवा ज्याचं फारसं वाचन नाही त्या माणसाच्या मनामध्ये गांधींविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर ते गैरसमज दूर व्हावेत आणि गांधी विचार नेमका कळावा मुलांना, यासाठी आपण ही विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतो. आणि या निमित्तानं गेल्या वर्षी भोसले साहेब म्हणाले त्याप्रमाणे आपण चिपळूण मधल्या विद्यार्थ्यांचं मेरिट शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही आपण सगळ्या गांधीप्रेमी आहात, ज्यांना गांधी कळलेले आहेत असेच लोक या ठिकाणी येतात आणि मग ते विद्यार्थी किती सुंदर बोलतात. मग विद्यार्थी अभ्यास करतात, पाठांतर करतात आणि मग आपलं ते व्याख्यान सादर करतात किंवा निबंध लिहितात. आपण यावर्षी जिल्हा स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा. गेल्या वर्षी आपण वक्तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर खुल्या गटामध्ये आयोजित केलेली होती आणि त्याला प्रतिसाद बऱ्यापैकी मिळाला. यावर्षीचा फार मोठा मिळाला अशातला भाग नाही, अनेक अडचणी असतात जिल्ह्यातून इथे येण्यासाठी, पण निबंध स्पर्धेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे रत्नागिरीपासून ते खेड दापोलीपर्यंत अनेक स्पर्धकांनी त्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पहिला खुल्या गटामधला जो स्पर्धक आहे ते दापोलीमधले आणि त्यामुळं आपल्याला प्रतिसाद बऱ्यापैकी मिळतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोचावा त्यासाठी आपण हा प्रयत्न करतो. आणि प्रतिवर्षाप्रमाणे आपण सगळे गांधीप्रेमी या ठिकाणी आलेला आहात. मी तुमच्या सगळ्यांचं गांधी प्रतिष्ठानच्या वतीनं आणि नगरपालिकेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले साहेब गेल्या वर्षी या ठिकाणी हजर होते. यावर्षी त्यांचा मुलगा आजारी असल्यामुळं त्यांना गावी जावं लागलं, त्यामुळं ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. आपले लोकप्रिय आमदार शेखर निकम हेही या ठिकाणी येतील. आपले नेहमीचे पाहुणे असतात प्रशांत यादव, ते सुद्धा येतो म्हणालेले होते पण त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळं ते येऊ शकले नाहीत. रमेश भाई हे आपलं मला वाटतं इथे हजर जे आहेत त्या सभासदांपैकी सर्वात ज्येष्ठ हे गांधी प्रतिष्ठानचे सदस्य आणि राजकारणामध्ये पण भाई ज्येष्ठ आहेत. या सगळ्या मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तर ही सगळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. सुरेश शेठ राऊत भाई तुमच्यापेक्षा वयानं मोठे, बाळाचा विचार केला आणि ते सातत्यानं एका पुरोगामी विचारसरणीच्या पक्षामध्ये काम करतात, त्यांचं स्वागत करतो. जयेंद्र खताते शेठ हे नेहमीच आपल्या सोबत असतात आणि आपण 2 वर्षापूर्वी जी स्मरणिका काढली त्यालाही त्यांचा हातभार लागलेला होता. आप्पा हे आपले आप्पा पण ज्येष्ठ सदस्य असतात गांधी प्रतिष्ठानचे आणि तेही सातत्याने येत असतात. नगरपालिकेच्या वतीनं मंगेश पेडामकर हे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा प्रतिष्ठानच्या वतीनं आणि नगरपालिकेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपणही सगळ्या मान्यवर आहात आणि विशेषतः मी विद्यार्थ्यांचे आभार मानतो की गेल्या वर्षीपर्यंत 3 वर्ष मनवा सातारकर ही 2री, 3री आणि 4थी मध्ये होती. ती इथे भाषण करायची आणि मनवा यंदा 5वी मध्ये गेली, त्यामुळे ती स्पर्धेमध्ये आली आणि तिला त्या प्राथमिक गटामध्ये स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. पण मनवाची परंपरा पुढे ठेवणारी एक नवीन विद्यार्थिनी आपल्याला मिळाली, ती कापरे शाळेमधली आहे आणि ती या ठिकाणी तिचं विशेष भाषण आपण ठेवणार आहोत. त्यामुळं मुलं अभ्यास करतात आणि किती सुंदर बोलतात आणि त्या खुल्या गटामध्ये प्राध्यापिका फिजा खतीब या पण दरवर्षी बोलतात, त्याही त्यांना प्रथम क्रमांक खुल्या गटामध्ये विभागून मिळालेला. अनुष्का संकपाळ या सुद्धा त्यांना प्रथम क्रमांक फिजा बरोबर विभागून मिळालेले आहे. तर आपण सगळ्यांनी आपल्याला इथे जमलेला सगळ्यांना गांधी कळलेलेच आहे, पण हे विद्यार्थी आपल्याला कसे गांधी समजावून सांगतात ते ऐकणं हा सुद्धा आनंदोत्सव असतो. आणि आमचा एक सहकारी प्रशांत सातारकर म्हणाला, सर मला तर हा कार्यक्रम सकाळी अतिशय सुंदर अशा सकाळी आणि पवित्र अशा स्थळी आपण हा कार्यक्रम सादर करतो, तर या ठिकाणी येताना मला तर आपण दिवाळी साजरी करतो असं वाटत असतं. म्हणजे अशा तीव्र भावना आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये. तर अनेकांचं सहकार्य या ठिकाणी लागतं. माझे सगळे सहकारी माझ्यासोबत असतात, त्याशिवाय प्रशांत सातारकर, मनवा सातारकर, आमची सून अमृता, हे सगळे आपलं दीपक आणि सुनीता यांचं तर नेहमी सहकार्य लागतं. सगळ्या सहकार्यांचं सहकार्य लाभतं नेहमी. नगरपालिकेनं खूप चांगलं सहकार्य आपल्याला या ठिकाणी केलं गेल्या वर्षीपासून आणि पुन्हा एकदा औपचारिक आभार लियाकत शहा मानतीलच, पण पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो आणि थांबतो. आपण या कार्यक्रमासंदर्भामध्ये एकूणच आपल्या काही सूचना असतील तर त्याचंही प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. आणि पुढच्या वर्षी भाईच आमची मुदत संपणार आहे
त्यामुळं हा सगळा कार्यभार नव्या पिढीच्या हातामध्ये देण्याचा मानस आहे. आणि मला खूप आनंद होईल की अध्यक्षपदाची जबाबदारी जर नव्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली तर अतिशय आनंद होईल. आणि आपण सोबत नेहमी असतोच. जेव्हा मी अध्यक्ष नव्हतो तेव्हाही मी यामध्ये होतो, तेव्हा हो बरोबर. पण ते असे नवे कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजे. विनायक बांद्रे, आमचे प्राध्यापक गिरीराज पांडे, नंतर फिजा वगैरे असे प्रशांत, असे सगळे नवे कार्यकर्ते आपल्याला जोडले जातात. त्यातूनच नवी पिढी तयार होईल आणि कार्यकर्ते नव्यानं हा कार्यभार सांभाळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे सरांनी शब्दसुमनांनी स्वागत केलेलंच आहे, परंतु आपण त्यांना पुष्प देऊन पुन्हा एकदा प्रतिष्ठानच्या वतीने आणि नगर परिषदेच्या वतीने स्वागत करणार आहोत. माजी आमदार रमेशभाई कदम यांचे पुष्प देऊन स्वागत करतील अध्यक्ष होमकळस सर. जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र खताते सर. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते मोठे नेते आहेत सुरेशजी राऊत सर. सतीश अप्पा खेडेकर. माझ्या सहकारी त्यांच्यात आणि नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेडामकर सर. मंगेशजींचं पूर्ण सहकार्य नेहमीच असतं. मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मागील वर्षी नगरपालिकेचं या संपूर्ण कार्यक्रमात सहकार्य लाभलं होतं आणि यावर्षीही चिपळूण नगरपालिकेने सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. आर्थिक भार नगर परिषदेने उचलला आहे. प्रशासकीय यंत्रणेचा सामाजिक कार्यातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच पूज्य गांधी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. सर्वप्रथम मुख्याधिकारी विशाल भोसले सर या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, परंतु त्यांना एक ग्रंथभेट देऊन आम्ही त्यांचा सन्मान करू इच्छितो. ग्रंथभेट आणि शाल. तर मी पेडामकर सरांना विनंती करते की त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. तुम्ही स्वीकारा आणि साहेबांना द्या. पेडामकर साहेब असे असे थँक्यू. तसेच आम्हाला नेहमीच सर्वच कार्यक्रमांमध्ये सहकार्य करणारे मंगेश पेडामकर सर यांचाही आम्ही पुस्तक आणि शाल देऊन सन्मान करू इच्छितो. ग्रंथ आणि फुल देऊन सन्मान करू इच्छितो. सर मी खताते साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. या ठिकाणी उपस्थित असलेले आरोग्य विभाग प्रमुख श्री वैभव निवाते सर यांचाही सन्मान सुरेशजी राऊत सर यांच्या हस्ते. वैभव निवाते यांचंही सहकार्य नेहमी असतं प्रतिवर्षी. पुढच्या वर्षी असंच लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आरोग्य निरीक्षक श्री सुजित जाधव सर यांचा सन्मान सतीश अप्पा खेडेकर यांच्या हस्ते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची सुरेल अशी सुरुवात करणाऱ्या उत्तरा साडविलकर यांचा सन्मान होमकळस मॅडम यांच्या हस्ते. तर आमची मानस कन्या आहे आणि त्यामध्ये हक्कानं आम्ही सांगू शकतो. पाटील सरांचा आपण या ठिकाणी विशेष असा सन्मान करणार आहोत. त्यांना नुकताच शासनाचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळाला आहे आणि गांधी प्रतिष्ठानच्या वतीने ज्या चित्रकला स्पर्धा आम्ही आयोजित करतो त्याचं संपूर्ण नियोजन हे पाटील सर करतात. ते स्वतः कला शिक्षक आहेत
सतीच्या शाळेमध्ये त्यांनी उत्कृष्ट असं कलादालन तिथे चालवलेलं आहे आणि त्याचबरोबर ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना सहभागी घेऊन कठपुतळी बाहुल्यांचा खेळ विविध सामाजिक विषयांवर सादर करतात आणि ह्या सगळ्या कला प्रांतात त्यांचा सहज वावर असतो आणि त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय आणि आम्हाला गांधी प्रतिष्ठानच्या परिवारातून ते असल्यामुळे आम्हाला त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. ते सांगितलं तर ते आल्यानंतर आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. यानंतर ज्या वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून ज्यांनी सहभाग नोंदवला, ज्यांनी फार मोलाचं काम केलं आहे, तर अशा मान्यवरांचं अशा परीक्षकांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम खास मुंबईतून या कार्यक्रमासाठी आणि परीक्षक म्हणून उपस्थित राहिलेले श्री मोहम्मद हुसेन मुसा साहेब यांचा सन्मान. एक मिनिट, आपण जे ग्रंथ देणार आहोत त्याविषयी माहिती सांगतो. हा ग्रंथ आपण देणार आहोत सर्व शाळांना आणि परीक्षकांना. याचं कारण असं की हे 1970 सालामध्ये जेव्हा महाराष्ट्र शासनातर्फे हे पुस्तक प्रकाशित झालं गांधी जन्मशताब्दी निमित्त. 69 सालामध्ये गांधीजींची जन्मशताब्दी होती आणि 70 सालामध्ये शासनानं हे पुस्तक प्रकाशित केलं. ते पुस्तक लहान स्वरूपामध्ये होतं, त्याचं मुखपृष्ठ वेगळं होतं आणि ते पुस्तक मला पीडीएफच्या रूपानं मिळालं आणि त्या काळातले जे मोठे लेखक होते त्या सगळ्या मोठ्या लेखकांनी त्यामध्ये गांधींविषयी लेख लिहिलेले आणि हे दुर्मिळ पुस्तक आहे. या पुस्तकाची पुनर्निर्मिती प्रशांत पेंटर्सचे प्रशांत सातारकर, प्रशांत ना अरे लोकांना कळलं पाहिजे, प्रशांत सातारकर आणि छाया सातारकर यांनी केलेली अतिशय सुंदर असं आहे मुखपृष्ठ यांनी बनवलेलं आहे आणि हे दुर्मिळ पुस्तक आहे आणि हे विक्रीसाठी नाही तर फक्त वाचनासाठी आपण उपलब्ध केलेलं आहे. पण ज्यांना इच्छा असेल की हे आपल्याला वाचायला मिळावं त्यांनी प्रशांत सातारकर यांच्याशी संपर्क साधावा. आणि दुसरं महत्वाचं एक वैशिष्ट्य असं की या पुस्तकासाठी निर्मितीसाठी जो खर्च आला 25 कॉपी ज्याच्या काढल्या तो खर्च एका अनामिक देणगीदारांना आपल्याला दिलेले आहे. गांधी परिवाराशी जोडले गेलेले आहेत, ते मुंबईचे आहेत आणि माझं कुठंही नाव येता कामा नये असं ते नेहमी सांगतात आणि दरवर्षी आपण जी ग्रंथभेट विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांना देतो तो सगळा खर्च ते अनामिक करत असतात आणि त्याबद्दल त्या अनामिक देणगीदाराचाही मी आभार मानतो. आणि अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे, परीक्षक वाचतात त्यामुळे परीक्षकांना आम्ही हा ग्रंथ देणार आहोत आणि सर्व शाळांना त्यांच्या ग्रंथालयामध्ये हा ग्रंथ वाचायला मिळावा विद्यार्थ्यांना शिक्षकांना. यासाठी ज्या जवळपास 22 शाळा यामध्ये सहभागी झाल्या त्या 22 शाळांना आपण हा ग्रंथ भेट देणार आहोत. मोहम्मद हुसेन मुसा साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती करते रमेश भाई यांना. मुसा साहेब हे एक अत्यंत साक्षरी असे वाचक आहेत. त्यांचं प्रगाढ असं वाचन आहे. गेल्या वर्षी आपण त्यांचं एक भाषण या ठिकाणी ठेवलं होतं विद्यार्थ्यांसाठी. वेगवेगळ्या भागांमध्ये ते सतत फिरत असतात आणि त्यांचा अनुभव त्यांना ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी त्यांना गांधीजींविषयीचे जे अनुभव आले वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांची त्यांनी मांडणी केली होती आणि सर्व विद्यार्थी त्यांच्या त्या भाषणाने अतिशय भारावून गेले. आणि ते मुंबईला असतात परंतु गांधी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला आणि पूर्ण आम्हाला नेहमीच त्यांचं सहकार्य लाभत असतं. ते खास मुंबईतून या स्पर्धेचे परीक्षक म्हणून आणि आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. मी त्यांचे 6000 पुस्तक आहेत आणि मोठे वाचक आहेत आणि जगभर फिरलेले आहेत. मरीन इंजिनियर होते, चीफ इंजिनियर होते आणि गांधीप्रेमी आहेत. त्यानंतर DBJ कॉलेजचे प्राध्यापक गिरीराज पांडे सर यांचा सन्मान करतील जयेंद्र खताते सर. पांडे सरांचंही नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत असतं. परीक्षक म्हणून ते गांधी परिवारातील प्राध्यापक विनायक बांद्रे सर यांचा सन्मान करतील सुरेशजी राव.
विनायक बांद्रे माझे विद्यार्थी आणि सहकारी असेल, त्यामुळे हा कार्यक्रम जे पुढे सांभाळतील त्यांच्यापैकी एक आहेत असं या दृष्टीने मी त्यांच्याकडे बघतोय. आणखी एक परीक्षक होत्या शरीर इंदुलकर मॅडम, तर त्या या ठिकाणी आता उपस्थित नाहीत, परंतु त्यांचाही आम्ही गांधी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करू. यानंतर ज्या शाळा या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या त्या शाळांचा ग्रंथभेट देऊन सन्मान करणार आहोत. मी त्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागाची प्रमाणपत्र आहेत आणि त्या शाळांच्या ग्रंथालयासाठी जे आता सरांनी पुस्तक दाखवलं ते त्यांच्या ग्रंथालयासाठी भेट म्हणून देण्यात येणार आहे. सुनील दादा ती यादी वाचतील आणि जे शिक्षक या ठिकाणी उपस्थित असतील तर शिक्षक किंवा विद्यार्थी तर त्यांनी पटकन येऊन ते सर्टिफिकेट्स आणि पुस्तक स्वीकारायचे. धन्यवाद मॅडम. आम्ही ज्या स्पर्धा घेतो त्यांना पूर्ण सहकार्य या शाळातून असतं, त्यामुळे शाळेचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. मी शाळेची नावं वाचतो, कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. पहिली शाळा न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सती. सती शाळेचा सर्वाधिक सहभाग असतो मॅडम. सर्वात जास्त 150 पेक्षा अधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यानंतरचं नाव आहे हाजी दाऊद अमीन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कालुस्ते. कोण प्रतिनिधी आले असतील तर त्यांनी स्वीकारा. पुढचं नाव आहे मोहन विद्यालय अकले. पुढचं महाराष्ट्र हायस्कूल व एम.ई. काळसेकर कॉलेज मुरादपूर. परांजपे हायस्कूल खेड चिपळूण. परांजपे हायस्कूल इकडे शिक्षक. पुढचं नाव आहे आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालय खेड चिपळूण. आनंदराव पवारचं कोण आहे? दलवाई हायस्कूल मिरजोळी. दलवाई हायस्कूल मिरजोळी. इकडे इकडे पुढचं नाव आहे अण्णासाहेब बेहरे महाविद्यालय लवे. अण्णासाहेब बेहरे महाविद्यालय लवे. जिल्हा परिषद आदर्श शाळा कळवंडे नंबर 1. पुढचं आहे डीबीजे कॉलेज चिपळूण. पुढचं नाव आहे अली पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिपळूण. पुढचं नाव आहे SPM इंग्लिश मीडियम स्कूल परशुराम चिपळूण. SPM. नूतन माध्यमिक विद्यालय डुगवे शिरवली चिपळूण. नूतन माध्यमिक विद्यालय डुगवे. पुढचं युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण. युनायटेड इंग्लिश स्कूल. पुढचं नाव आहे कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे. कविता विद्यालय कोण? ठीक आहे. वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्गतामाने. पुढचं नाव आहे खतिजा इंग्लिश मीडियम स्कूल गोवळकोट. खतिजा इंग्लिश स्कूल गोवळकोट.
संदीप आगरे स्वीकारतील. पुढचं नाव आहे आरसी काळे माध्यमिक विद्यालय पेढे परशुराम. आरसी काळे. त्याच्या पुढचं नाव आहे ख्रिस ज्योती कॉन्व्हेंट हायस्कूल वालोपे. त्या पुढचं नाव आहे धोंडीराम दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल खेरडी सती. त्या पुढचं नाव आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा कापरे. संपूर्ण जिल्ह्यातून याला चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर परीक्षकांच्या वतीने स्पर्धकांची निरीक्षण नोंदवतील प्राध्यापक गिरीराज पांडे सर. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन. पूज्य गांधी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक विनायक कोणकर सर, त्यांचे सर्व सहकारी, चिपळूण नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग, या विचारपीठावरील सर्व मान्यवर, या स्पर्धेत बक्षीस मिळवणारे सर्व बक्षीसधारक विद्यार्थी, स्पर्धक, सहभागी झालेले सर्व स्पर्धक आणि विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, 2 स्पर्धांचं परीक्षण करण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळाली. निबंध स्पर्धा झाल्या, त्याचंही परीक्षण आम्ही केलं आणि 28 तारखेला वक्तृत्व स्पर्धा झाल्या, त्याचंही परीक्षण आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. कोणकर सरांचा पाठपुरावा आपल्याला सगळ्यांना बहुतेकांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट वेळेवर होणं, व्यवस्थित होणं यासाठी ते आग्रही असतात, कारण ते बापूजींचे खरे अनुयायी आहेत. आणि मग गेले कित्येक दिवस त्यांचं नियोजन चालू होतं आणि जेव्हा प्रत्यक्ष स्पर्धेसाठी आम्ही उपस्थित राहिलो तेव्हा पूर्ण अधिकार त्यांनी आम्हाला दिले की निकाल हा तुम्ही तुमच्या पद्धतीने लावा, कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ आम्ही करणार नाही आणि एखादं दुसरं बक्षीस वाढवलं तरीही काही हरकत नाही. विद्यार्थ्यांपर्यंत गांधी विचार पोहोचवणे हा या स्पर्धेमागचा हेतू आहे आणि तो व्यापक दृष्टिकोन ठेवून आम्हाला खूप छान पद्धतीने या स्पर्धांचं परीक्षण करता आलं. मी आणि मुसा साहेब एकाच परीक्षेसाठी होतो स्पर्धक म्हणून. आम्ही सुद्धा असं ठरवलंय की जवळजवळ आमच्या दोघांमध्ये 12 ते 13 फुटाचं अंतर होतं. बऱ्याचदा परीक्षक जवळजवळ बसतात, पण आम्ही ठरवलं की खऱ्या अर्थाने निपक्षपाती जर हे सगळं व्हायचं असेल तर आपण तशा प्रकारचा निकाल देणं हे देखील अपेक्षित आहे आणि गांधी विचारांना सुद्धा ते अभिप्रेत आहे. खूप छान अशा प्रकारची भाषणं झाली. खरं तर पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाच किंवा स्पर्धकांना जिथे बोलायची संधी मिळणार आहे, पण ठरवलं असतं तर कितीतरी चांगली भाषणं की 2ऱ्या क्रमांकाची, 3ऱ्या क्रमांकाची किंवा उत्तेजनार्थ बक्षिस मिळवणारे जे विद्यार्थी होते किंवा ज्यांना बक्षिस मिळाले नाहीत अशाही विद्यार्थ्यांची, स्पर्धकांची खूप चांगली अशा प्रकारची भाषणं झालेली आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं, त्या स्पर्धकांचं खरं कौतुक आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, आई वडील असतील, शेजारी पाजारी असतील, ज्यांचं म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं, या सगळ्यांचं या ठिकाणी खरं कौतुक व्हायला हवं. आणि हे विद्यार्थी किती आत्मविश्वासाने बोलतात याची खात्री आपल्याला पटते. अर्थात ज्या सहजपणे होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या या स्पर्धकांकडून सुद्धा होतात, अनपेक्षितपणे होतात. कारण इतर वेळी बोलणं वेगळं आणि स्पर्धक म्हणून जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा मात्र आपली भूमिका, आपला रोल हा फार वेगळा असतो. उदाहरणार्थ, विद्यार्थी कमी अधिक उंचीचे असतात, आपला माईक हा अधिक म्हणजे तोंडाच्या वर जातो किंवा तो बऱ्याचदा खाली असतो किंवा आपल्यापासून तो दूर अंतरावर असतो किंवा आपण माईक पासून लांब असतो
आणि मग त्याचा परिणाम असा होतो की एकूण जो काही प्रभाव पडायला पाहिजे तो पडत नाही. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळालेली नाहीत त्यांनी या प्रकारची खबरदारी घेणं हे देखील फार गरजेचं असते. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं पाठांतर हे एक सुरू होते. जेव्हा आपण स्पर्धक म्हणून प्रेक्षकांच्या समोर जातो, सभागृहाच्या समोर जातो, श्रोत्यांच्या समोर जातो, तेव्हा कुठे आपला आरोह असला पाहिजे, कुठे आपला अवरोह असला पाहिजे, कुठे आपला आवाज वाढला पाहिजे, कुठे तो कमी झाला पाहिजे, याचं भान स्पर्धक म्हणून असणं फार गरजेचं आहे. असं म्हटलं जातंय की वक्ता दशक सहस्रेतू, म्हणजे 10,000मध्ये एखादा चांगला वक्ता निपजत असतो. वक्ता होणं हे इतकं काही सोपं नाही. हे खरं आहे की महाराष्ट्राला खूप चांगल्या वक्त्यांची परंपरा लाभलेली आहे, पण सभागृहामध्ये खाली बसून बोलणं वेगळं, मित्र म्हणून आपापसामध्ये बोलणं वेगळं, आणि जेव्हा तुम्ही 4 चौघांच्या समोर जाता, जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता, तेव्हा वक्ता म्हणून बोलणं हे फार वेगळं असतं. तुम्ही प्रयत्न करून बघा, तुम्ही प्रयोग करून बघा. इथे आलं की आपले हातपाय लटालटा हालायला लागतात. आतापर्यंत जे आपले पाठांतर असते ते इथे आल्यावर विसरून जाते आणि मग आपली फार मोठी गोंधळलेली अवस्था होते. आणि अशा वेळेस नाममात्र याच्यावरचा उपाय कोणता असेल तर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे. बक्षीस मिळू दे न मिळू दे, बक्षीस मिळालं म्हणजेच आपण त्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची अपेक्षा अजिबात नसते. आणि म्हणून स्पर्धकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं असते. मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेला प्रतिसाद लाभलेला आहे. त्याचं नियोजन अशा व्यवस्थित पद्धतीने झालेलं आहे. आणि म्हणून ज्या स्पर्धकांनी बक्षीस मिळवलं त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही ते भविष्य काळातील विजेते आहेत अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने करतो. आणि परीक्षक म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि माझं मत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. परीक्षकांच्या वतीने पांडे सरांनी ज्या सूचना केल्या आहेत त्या इथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी पुढच्या वेळेला जेव्हा स्पर्धेसाठी येतील त्यावेळेला नक्कीच उपयोगी ठरतील. पुन्हा एकदा पांडे सरांचे आभार. गांधीजींच्या विचारांची ओळख व्हावी आणि विद्यार्थ्यांपर्यंत खरा इतिहास पोहोचावा यासाठी आम्ही या स्पर्धांचं आयोजन करत असतो. अनेक विद्यार्थी त्यातून सहभाग होऊन वाचन करतात आणि पुढे येतात आणि हीच आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या स्पर्धांना भरघोस प्रतिसाद मिळतो. आपण आता बघितलं, शाळांची यादी बघितली त्याच्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल. त्या 4ही गटांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी भाषणं ऐकणार आहोतच, परंतु तत्पूर्वी या स्पर्धक गटामध्ये न बसणारी एक विद्यार्थिनी आदिती सनीत घुरके ही जिल्हा परिषद केंद्र शाळा कापरेची इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आहे. ती त्या ठिकाणी आली होती आणि आपल्या खणखणीत भाषणाने तिने सगळ्यांचीच वाहवा मिळवली आहे. आणि या ठिकाणी आपण तिला भाषण करण्याची एक विशेष संधी देणार आहोत. मी आदिती सनीत घुरके तिला पुढे येण्याची विनंती करते. आपण टाळ्या वाजून तिचं स्वागत करूया. नमस्कार सर्वांना. माझे नाव आदिती आहे. मी 4थीत शिकणारी आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा कापरे देऊळवाडा आहे. आदरणीय पाहुणे, मान्यवर, इथे उपस्थित बालमित्रांनो, आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि समाजहिताच्या विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे महात्मा गांधी आणि स्वच्छता. मोहनदास करमचंद गांधी म्हणजे आपल्या सर्वांचे लाड आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी भारताला केवळ स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर सत्य, अहिंसा, स्वच्छता या मूल्यांची समाजाला ओळखही करून दिली. गांधीजींच्या स्वच्छता विषयाची पायाभरणी त्यांच्या बालपणातच झाली होती. त्यांच्या घरातील वातावरण, शाळा व समाजातील अनुभवामुळे त्यांच्यावर स्वच्छतेचे संस्कार त्यांच्या बालपणातच झाले. गांधीजींच्या घरी स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जात असे. त्यांच्या आई पुतळीबाई या खूपच धार्मिक आणि स्वच्छता प्रेमी होत्या. त्याने गांधीजींना शरीर, मन, घर ही शुद्धतेची पहिली पायरी आहे हे शिकवले. देवपूजनासाठी स्नान, स्वच्छ कपडे आणि मनाची निर्मलता आवश्यक असते हे गांधीजी लहानपणापासून पाळत आले.
गांधीजी लहान आणि शाळेत असताना ते नेहमी स्वच्छ पोशाखात जात. त्यांची वही, पुस्तक आणि लेखन साहित्य नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असायचे. त्यांनी इतर विद्यार्थ्यांनाही स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या स्वभावात स्वच्छता ही नैतिकतेचा भाग बनली होती. गांधीजींनी लहानपणी अस्पृश्यता आणि स्वच्छता यांच्याशी जोडलेला सामाजिक अन्याय पाहिला. ते समजत होते की स्वच्छता करणाऱ्याला समाजात कमी लेखले जाते. म्हणूनच त्याने ठरवले कोणतेही काम लहान नाही. म्हणूनच त्यांनी पुढे जाऊन स्वच्छता ही समाज सुधारण्याचे साधन मानलं. गांधीजी लहान असताना घरात कामं करण्यासोबत अनेकदा स्वतः देखील हातात झाडू घेऊन घर किंवा परिसर स्वच्छ करायचे. ही सवय त्यांनी पुढे जाऊन तत्व बनवून राहिली. गांधीजींच्या आश्रमातही सर्वांना स्वच्छता बंधनकारक होती. गांधीजींवर झालेले बालपणीचे संस्कार हीच त्यांची महानतेची खरी सुरुवात होती. गांधीजींनी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हे स्वच्छतेचे महत्त्व ओळखले होते. आपणही लहानपणापासून स्वच्छतेचे महत्त्व ओळखले तर आपल्या भारत स्वच्छ, सुंदर, सुसंस्कृत राष्ट्र बनेल. महात्मा गांधी हे स्वातंत्र्य लढ्याचे शिल्पकार होते. गांधीजी म्हणत स्वच्छता ही देवभक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. गांधीजी स्वतः शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वच्छतेचे उदाहरण होते. त्यांच्यामध्ये देशाची प्रगती आर्थिक विकासावर नाही तर ती देशातील नागरिकांच्या स्वच्छ, सुसंस्कृत आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. गांधीजी स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते, शौचालय, आश्रम साफ करायचे. त्यांच्या आश्रमातही सर्वांना स्वच्छतेचे प्रशिक्षण दिले जाईल. गांधीजींनी सफाई कामगारांचे महत्त्व ओळखून त्यांना हरिजन असे संबोधले आणि त्यांच्या तिरस्कार दूर करण्याचा प्रयत्न केला. गांधीजी स्वतः आपल्या सभांमधून, लेखनामधून आणि ब्रह्मतीमधून लोकांना स्वच्छता जागृत निर्माण केली. गांधीजी स्वतः ग्रामीण भागात जाऊन लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजवायचे. स्वच्छता राखल्याने आजार दूर होतात, पण प्रसन्न राहतं आणि समाज शिस्तबद्ध होतो. तात्पर्य गांधीजींच्या मते स्वच्छता ही शारीरिक बाबच नाही तर ती एक चारित्र्य, सुसंस्कृती आणि राष्ट्रप्रेमाची भावना आहे. आपणही त्यांच्या आदर्शाने पालन करून समाजात स्वच्छतेचे महत्त्व रुजवले पाहिजे. तर ती खरी गांधीगिरी प्रत्यक्षात दिसेल आणि देशाला महाजप्त होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. गांधीजींच्या मार्गावर चालूया, स्वच्छतेला आपले शस्त्र बनवूया. म्हणूनच म्हणते स्वच्छ भारत हीच खरी गांधींना श्रद्धांजली, श्रद्धांजली. चला तर मग आपण ही स्वच्छ राहूया, स्वच्छता ठेवूया आणि गांधीजींचे स्वप्न पूर्ण करूया. चला तर मग सर्वांनी माझ्याबरोबर बोला, भारत माता की जय. धन्यवाद. खूप खूप कौतुक आहे आदितीचं. मी या ठिकाणी तिचा सन्मान करू इच्छिते. आदिती आणि त्याचबरोबर तिचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांनाही पुढे येण्याची विनंती करते. आपण तिच्यासाठी एक ग्रंथ भेट देणार आहोत. त्याचप्रमाणे जर ते शिक्षक आले असतील, तांबे सर, तर त्यांनीही यायचे. मॅडम तुम्हीच जा ना. खूप खूप कौतुक आहे आदितीचं. डॉक्टर रहिमत जबले यांच्याकडून तिच्यासाठी एक बक्षीस आहे. पुढच्या वर्षी स्पर्धक म्हणून आदिती यामध्ये सहभागी होईल. यानंतर आपण जे स्पर्धक गटांमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी आहेत त्यांची भाषणे ऐकणार आहोत. प्राथमिक गट प्रथम क्रमांक प्राप्त स्वराज कृष्णदेव कदम, इयत्ता 6वी, युनायटेड इंग्लिश स्कूल. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो, मी स्वराज कृष्णदेव कदम, इयत्ता 6वी, आज तुमच्या समोर विषय मांडत आहे स्वच्छता व गांधीजी. स्वच्छता व गांधीजी. झाडू घे हातामध्ये, गांधीजींची शिकवण आठवा. स्वच्छतेतच देव आहे, हाच भारताचा खरा ठेवा, हाच भारताचा खरा ठेवा.
असे विचार बाळगणारे थोर पुरुष महात्मा गांधीजी हे एक महान स्वतंत्र सैनिक होते. आपण त्यांना राष्ट्रपिता या नावाने ओळखतो. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या छोट्याशा खेड्यात झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावरती प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा आणि साधेपणाचा संस्कार झाला. फक्त स्वातंत्र्य मिळवणं हेच त्यांचं उद्दिष्ट नव्हतं, तर समाजात नैतिक मूल्ये, सत्य आणि स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे हे देखील त्यांची प्रेरणाच होती. गांधीजींना वाटत होते की स्वच्छता हीच सेवा आहे. त्यांच्या मते स्वच्छतेशिवाय आरोग्य टिकत नाही आणि आरोग्याशिवाय खऱ्या प्रगतीचा मार्गच बंद होतो. ते केवळ शारीरिक स्वच्छतेवर भर देत नसत, तर शरीराची व समाजाची स्वच्छता यांनाही ते तितकेच महत्त्व देत. गांधीजींच्या मते स्वच्छता ही केवळ बाह्य रूपापुरती मर्यादित नसून ती आपल्या मनाची व विचारांचीही असायला पाहिजे. गांधीजी स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते वसाहती स्वच्छ करीत. त्यांना वाटत होते की नेता किंवा सामान्य माणूस प्रत्येकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली तर समाजात नक्कीच बदल घडेल. स्वच्छतेला जीवनात प्राधान्य असायला पाहिजे हे त्यांनी त्यांच्या आचार, विचार आणि कृतींमधून अनेकदा दाखवून दिले आहे. ते महिला स्वतः वाहून नेऊ लागले, साफसफाई करू लागले. प्रत्येकाने स्वतःची स्वच्छता ही स्वतःनेच केली पाहिजे यासाठी त्यांनी आग्रह धरला. गांधीजींच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत ही एक जन चळवळ सुरू केली. गांधीजींनी आश्रमातून स्वच्छतागृहांवरती अनेक संशोधने केली. स्वच्छता ही कोणीतरी बाहेरून लागून येत नसते, तर ती स्वतः अंगीकारावी लागते. यामध्ये कृती आहे. गांधीजींच्या काळी पाणी, पर्यावरण हे संसाधनांचे प्रश्न गंभीर नव्हते, तरी स्वच्छता व नैसर्गिक साधन संपत्ती टिकवण्याच्या अनुषंगाने त्यांनी स्वतः प्रयोग करून त्याला चालना दिली. खत निर्मितीचा गांधीजींनी सुचवलेला हा जरी मार्ग अवलंबला तरी ओल्या कचऱ्यापासून खत बनवता येईल. पाण्यात वापरले जाणारे विविध प्रकारचे सफाई रसायन, साबण हे विघटनशील असणारे वापरल्यास त्याचा जल प्रदूषणावरील भार हा कमी होण्यास निश्चितच मदत होईल. शून्य कचरा निर्माण करणारी घरे जर अस्तित्वात आली तर गांधीजींना अभिप्रेत असणारी स्वच्छता ही प्रत्यक्षात उतरण्यात जराही वेळ लागणार नाही. मित्रांनो, गांधीजींनी स्वच्छता व नैसर्गिक संवर्धनाची सांगड ही उत्कृष्टरित्या घालून दिलेली आहे. त्यामुळेच आजपासून स्वच्छता ही आपली जबाबदारी व आपला अभिमान मानूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माध्यमिक गट प्रथम क्रमांक समृद्धी अशोक गोरे. एकूण 4च गटात स्पर्धा झाली होती आणि प्रत्येक गटातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचीच फक्त या ठिकाणी 5-5 मिनिटांचीच भाषणं आहेत. त्याच्यापुढे कार्यक्रम फार लांबणार नाहीये. हायस्कूल सांगा. आणि समृद्धी अशोक गोरे, इयत्ता 10वी, धोंडीराम शेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल, सती. Good morning everyone. My name is Samruddhi Ashok Gore. Respected guests, parents, teachers and all my dear friends. Today I am going to say the few words on the topic of Quit India movement. It is also known as Bharat Chodo Andolan. For a long time the British were ruling in our country, and during the World War II the Cripps mission was started. But unfortunately it failed to offer us a real freedom. And then the anger and the frustration of the people increased and they started to protest against the British rule. The Mahatma Gandhi, our father of the nation, gave us a simple but powerful mantra, do or die. शांती दूत तुम्ही देशाचे, शांततेची केली कामना, सत्य अहिंसेच्या संदेशाने जागवली स्वातंत्र्य भावना, जागवली स्वातंत्र्य भावना. The British thought they could control us. They arrested the Mahatma Gandhi, many other major leaders, but they were wrong. They forgot the one thing, that is the spirit of the united people cannot be impressed. And the Quit India movement is a transfer from the leader to the ordinary people. It was the student who refused his books to march for the freedom. It was the farmer who refused to sow the crops to march for the freedom. It was the worker who walked out from the factory, and it was the ordinary people who took to the street to protest against the British rule.
It was the woman like Aruna Asaf Ali who rise our Tiranga in the sky fearlessly, and that is the spirit. The British wants to crush the movement forever with the help of bullets, lathi charge, and arresting the people. But the spirit of the India was indomitable, and no one will control that, and no one will stop that. The Quit India movement did not success to give a successful freedom, but it sent the powerful message to the British government as well as the world, and it was a beginning of the end for their rule. And finally we got the independence in 1947. So what we learn from this all, that is, a freedom is not a gift to receive, it is a right to earn with blood, sweat and tears. It is a paid for those who did not live to see the sunrise of independence, but we must remember them not just with their words but also with their actions. The Mahatma Gandhi got the status of Mahatma by his thoughts and deeds. The what could never be achieved by the weapon was achieved through the Gandhiji's principle. And Gandhiji always using the principle of non-violence. The Gandhiji's important thoughts. I prepared to die, but there is a no cause for which I prepared to run away. The happiness is when what you think, what you say, and what you do, that all is the same. Live as if you will be dead tomorrow, and learn as if you will live. तुम्ही असं जगा की उद्या मरणार आहात, आणि असं शिका की तुम्ही नेहमी जगत राहणार आहात. You must have lost faith in humanity. The humanities are just like an ocean. The few drops of the ocean was dirty. The ocean does not become a dirty. Koti koti pranam to him. Thank you so much. कनिष्ठ महाविद्यालयीन गट प्रथम क्रमांक मैमुना मुराद पंते इयत्ता 11वी हाजी दाऊद अली परकार ज्युनियर कॉलेज कालुस्ते. आले मैमुना. माईक वरती करा. आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर एक महत्त्वाचा आणि आपल्या रोजच्या जीवनाशी जुळलेला विषय घेऊन आली आहे. स्वच्छता ही स्थानिक स्वराज्य संस्थाची जबाबदारी आहे का? तर चला सुरुवात एका सुंदर ओळीने करूया. फक्त झाडूने होत नाही सफाई, फक्त झाडूने होत नाही सफाई, मनातही पाहिजे थोडी जाणीव आणि करुणाई. मित्रांनो, स्वच्छता म्हणजे केवळ कचरा उचलणे नाही, तर ती एक संस्कृती आहे आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. स्वच्छतेचं महत्त्व हे आहे की आपण सगळे जिथे राहतो, शिकतो, खरेदी करतो त्या प्रत्येक ठिकाणाची स्वच्छता ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कधी रस्त्यावरून जाताना आपण घाण पाहतो, दुर्गंधी येते आणि लगेच मनात असं येतं कोणी साफ का नाही करत आहे. पण प्रशासनाला दोष देऊन आपण मोकळे होऊ शकतो का? तर नाही. स्वच्छतेचा खरा संदेश आपल्याला दिला तो महात्मा गांधीजींनी. महात्मा गांधीजी स्वतः झाडू हातात घेऊन सफाई करायची. का? त्यांना वाटायचा जिथे स्वच्छता नाही तिथे आरोग्य टिकू शकत नाही. 2 ऑक्टोबर 2014 रोजी गांधीजींच्या जयंतीवर भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. त्यामध्ये गावागावात शौचालय उभारणी, सार्वजनिक जागांची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन सुधारणे. गांधीजींचं स्वप्न होतं भारत स्वच्छ बनवायचं. गांधीजींचं स्वप्न होतं भारत स्वच्छ बनवायचं, हातात झाडू घेऊन नवसंस्कार रुजवायचं. आता प्रश्न विचारूया, स्वच्छता ही नेमकी कुणाची जबाबदारी आहे? तर उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांची. यांचं मुख्य कामच असतं नाल्यांची सफाई करायची, कचरा गोळा करायचा आणि शहर स्वच्छ ठेवायचं. पण फक्त यांची जबाबदारी असते का? तर असं नाही आहे. जर आपणच रस्त्यावर प्लास्टिक फेकलं, थुकलं, डस्टबिनचा वापर केला नाही तर मग प्रशासनाला दोष देण्यात काय अर्थ? स्वराज्य तेव्हाच होईल सफल, स्वराज्य तेव्हाच होईल सफल जेव्हा गल्ली गल्लीत राहील स्वच्छतेचा बदल. तर बघा, स्वच्छता ही सेवा आहे, फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी. या वाक्यात फार मोठे अर्थ
स्वच्छतेत लपलेले आहे. म्हणजे जर आपण स्वच्छता राखली तर त्याचा फायदा केवळ आपल्याला नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही होतो. तर मग चला स्वच्छता राखण्याचे फायदे आणि जर आपण स्वच्छता न राखली तर त्याचे काय तोटे होऊ शकतात हे पाहूया. स्वच्छतेचे 5 मोठे फायदे हे आहेत की पहिलं तर आरोग्य चांगले राहते, म्हणजेच आपल्याला ताप, डेंग्यू, मलेरिया ह्यासारखे आजार होत नाही. दुसरं शिस्त आणि सवय निर्माण होते. तिसरं परिसर सुंदर दिसतो. चौथं मानसिक प्रसन्नता मिळते आणि 5वं समाजात आदर मिळते. आणि जर आपण स्वच्छता न राखली त्याचे जे 5 तोटे हे होतात तर पहिलं तर आजार पसरतात, म्हणजेच डास, माशा, जंतू, मलेरिया, डेंग्यू ह्यासारखे आजार होतात. दुसरं पर्यावरण प्रदूषित होते. तिसरं वाईट वास आणि अस्वस्थता वाटते. चौथं वाढलेला कचरा हा संकट बनतो आणि 5वं दुसऱ्यांवर वाईट प्रभाव पडतो. आज इंदोर शहर 7 वेळा भारतातलं सर्वात स्वच्छ शहर ठरले. का? कारण तिथले नागरिक आणि नगरपालिका एकत्र काम करतात. शहर असो की गाव एकच हवा विचार, शहर असो की गाव एकच हवा विचार, स्वच्छता ठेवा सगळीकडे तेच करा प्रचार. कर्नाटक मधील एक गाव आहे, त्या गावाचं नाव अंचटगेरी आहे. त्या गावकऱ्यांनी मिळून प्लास्टिक बंदी केली. हे सगळं शक्य झालं कारण नागरिकांनी सरकारवर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेतला. आपण स्वच्छतेसाठी केवळ सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही. प्रत्येक नागरिक, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक विद्यार्थी यांनी यात भाग घेतला पाहिजे. देश बदलतोय पण तो तेव्हाच खरपणे बदलेल जेव्हा आपण प्रत्येक जण मनाने आणि कृतीने बदलू. तर आपण ह्यासाठी काय करू शकतो? ह्या प्रश्नाचं उत्तर खूपच सोपं आहे. आपण आपली सवय बदलू शकतो. घरघरात वेगवेगळा कचरा टाकायचा, शाळा, कॉलेज ह्या सर्व ठिकाणांची स्वच्छता राखायची. जे कचरा फेकतायत त्यांना समजवायचं आणि जागरूक करायचं. कचरा नाही टाकायचा रस्त्यात, कचरा नाही टाकायचा रस्त्यात, माणुसकी दाखवा तुमच्या वागण्यात. मुलं, युवक आणि महिलांनी यामध्ये पुढे येणं फारच महत्वाचं आहे, कारण हीच पिढी पुढे समाज बदलू शकते. आपण सोशल मीडियावर खूप वेळ घालवतो, तर का नाही त्या वेळेचा उपयोग स्वच्छतेचा चांगले संदेश पसरवण्यासाठी करायचं. एखादी छोटी पोस्ट, एखादी व्हिडिओ किंवा स्टेटस हे पण समाजावर चांगले परिणाम करू शकतात. हो का नाही? तर करू शकतात ना, का नाही? तर बघा, स्वच्छता ही केवळ जबाबदारी नाही, तो आपल्या संस्कृतीचा भागही आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हे काम करतच असतात, पण जर आपण सर्वांनी मिळून काम केलं तर खरंच स्वच्छ भारत हे स्वप्न एक दिवस साकार होईल. स्वच्छ भारत हेच आमचं स्वप्न, स्वच्छ भारत हेच आमचं स्वप्न, आमचं गाव, आमचं शहर आणि आमचंच कर्तव्य. धन्यवाद.